नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाल बावटा कामगार संघटना यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळा आपण रिन्यूअल करतो आणि रिन्यूअल केल्यानंतरनं जी पेमेंटची प्रोसेस असते ती बऱ्याच जणांना माहीत नाही. तिथं काही गोष्टी चुका होतात आणि पेमेंट पेंडिंगला पडतं आणि आपलं रिन्यूअल होत नाही. तर पेमेंट करण्याची जी व्यवस्थितरित्या पद्धत आहे आणि सरळ पद्धत आहे, सोपी पद्धत आहे आणि कशा पद्धतीने पेमेंट केलं जातं आणि आपलं रिन्यूअल सक्सेस केलं जातं, तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा गुगलवरती यायचं आहे. तिथं BOCW टाईप करायचं आहे. तुमची ऑफिशियल वेबसाईट इथे येईल मित्रांनो. त्यावरती एक नंबरला महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे ऑफिशियल पेज असेल कल्याणकारी मंडळाचे ते ओपन होईल मित्रांनो. तसंच खाली यायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की ह्या कोपऱ्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हे दिसतोय, त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा असा काही इंटरफेस तुमच्यासमोर येईल. त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे. तुमचा रजिस्ट्रेशन करते वेळी जो दिला होता तोच इथं नंबर डायल करायचा आणि प्रोसेस टू फॉर्म ह्यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस टू फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP सेंड केला जाईल तुमच्या रजिस्टर असणाऱ्या मोबाईल नंबरवरती. ते OTP ह्यामध्ये तुम्हाला फिल करायचं आहे मित्रांनो. फिल केल्यानंतर व्हॅलिडेट OTP तुम्हाला खाली दिसते, त्या व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म ओपन होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे तुमचा फॉर्म ओपन होईल. इथं तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट आहे, रजिस्ट्रेशन स्टेटस हा इनॲक्टिव्ह आहे. तर तुम्ही आपल्याला तो ॲक्टिव्ह करायचा आहे, कारण रिन्यू केला आहे आणि आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. तर सरळ खाली यायचं आणि पेमेंट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता मित्रांनो की पेमेंट लिंक असं ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत एकदा तसंच पेज ओपन होणार आहे. आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला टाईप करायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तोच इथे टाकायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर सेम तसाच OTP एक नवीन OTP तुमच्या मोबाईलवरती येईल. तो OTP इथं तुम्हाला टाईप करायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर मी तो OTP मित्रांनो टाईप करतोय, तुम्ही पाहू शकताय. आता व्हॅलिडेट OTP केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. मेक रिन्युअल पेमेंट खाली दिसते हिरव्या ह्याच्यामध्ये, त्यावरतीच क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं पेज लोडिंग होईल मित्रांनो आणि पुढची प्रोसेस जी असेल ती चालू होईल मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की पेज रिफ्रेश करायचं नाही. ते लोडिंग जसं होतं आहे तसं होऊ द्या मित्रांनो. ह्यामध्ये मित्रांनो UPI वॉलेट वगैरे तुम्ही हर एक नमुन्याने हर एक प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. तर QR वरती सिलेक्ट करतो मी मित्रांनो आणि भीम UPI सिलेक्ट करतो मित्रांनो आणि मेक पेमेंट फॉर ₹1 तुम्ही पाहू शकताय. त्यावरती क्लिक करायला लावले मी. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर भीम UPIचा तुमच्या पुढे एक QR कोड ओपन जनरेट केला जाईल मित्रांनो. आणि जसं तुम्ही इतर काही घेताना वगैरे भीम UPIने QR कोड स्कॅन करताय, तसा हा जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करायचा मित्रांनो आणि पेमेंट तुम्हाला करायचं आहे या मित्रांनो. या ठिकाणी सेम जसं आपण Google Payने वगैरे QR कोड स्कॅन करून पेमेंट करतो, सेम तसंच करायचं आहे मित्रांनो. काही अवघड नाही. QR कोड करणं खूप सोपं आहे मित्रांनो. ही आणि आता पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की पेज रिफ्रेश करायचं नाही. जी प्रोसेस असेल ती ॲटोमॅटिकली होत जाते मित्रांनो. आपण पेमेंट केल्यानंतर तुम्ही बघा पेमेंट रिसिप्ट आपल्याला आहे. इथे खाली तुम्ही वाचू शकता युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह. मग आता प्रॉब्लेम काय येतो की आपली पेमेंट रिसिप्ट कशी डाउनलोड करायची. आता रिन्युअल रिसिप्ट वगैरे आपण जर गेलो तर रिन्युअल रिसिप्ट आपल्याला लागते. तर तुम्हाला हाय असं पेजवरती यायचं आहे आणि कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. सेम तसा क्रायटेरिया मित्रांनो, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि प्रोसेस टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. परत एक OTP सेंड केला जाईल. OTP तो इथं फिल करायचा आहे आणि व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल जी असेल ती ओपन होणार आहे मित्रांनो. आता मी इथे OTP मला आलेला आहे, मी इथे OTP टाईप करत आहे मित्रांनो. व्हॅलिडेट OTPवरती क्लिक केलं आहे मित्रांनो. आता तुम्ही पाहू शकता आपली प्रोफाईल परत एकदा ओपन झाली आणि तुम्ही पाहू शकता इथं इनॲक्टिव्ह होतं तिथे ॲक्टिव्ह झालं आहे. म्हणजे आपली रिन्युअल जे असेल ते सक्सेसफुली ॲक्टिव्ह झालं आहे मित्रांनो. तर तसंच खाली यायचं आहे मित्रांनो. जसं आपण पेमेंटला जसं खाली आलो होतो तसंच त्याच प्रकारे खाली परत यायचं आहे मित्रांनो. आणि खाली तुम्ही पाहू शकताय की पेमेंट डिटेल्स यावरतीच क्लिक करायचं आहे आणि तिथं 2 ऑप्शन मिळतील आपल्याला मित्रांनो.
प्रिंट रेन्युअल रिसिप्ट आणि प्रिंट कॅश रिसिप्ट. तर आपल्याला प्रिंट रेन्युअल रिसिप्ट करावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमची रेन्युअल केलेली जी पावती असेल, पोचपावती, ती इथे असेल प्रिंट करायची आहे. प्रिंट जर करता येत नसेल तर डाउनलोड करा. सेव्ह ॲज PDF आपल्याला ऑप्शन येतो. हे कॉम्प्युटरवरती करतो, मोबाईलवरती पण ऑप्शन येतो. डायरेक्ट डाउनलोड होतो मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही जी तुमची रिसिप्ट असेल ती डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. आणि ज्यावेळी कार्ड कोणाकडे नसेल तरी चालेल, ही रिसिप्ट रेन्युअलची जरी दावलात तरी काही प्रॉब्लेम येत नाही, सगळी कामं तुमची होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं स्टेप बाय स्टेप, त्या स्टेप बाय स्टेपनुसार तुम्ही पेमेंट करत जावा. आणि QR कोड सिलेक्ट करत जावा. UPIने केलं तर एकदम बेस्ट असतं मित्रांनो. जे पेमेंट असतं ते QR कोड स्कॅन करूनच करत जावं मित्रांनो. पेंडिंग वगैरे जास्त पडत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर पेमेंट केला तर तुमचं रेन्युअल हे सक्सेसफुल जाईल. मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल. तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा. आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. चला भेटूया असं एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.